तुझं नाव बोल ना. नाव काय तुझं? नाव सांग ना. नाव अल्ताफ. अल्ताफ काय? अल्ताफ शरीफ. काय शरीफ. शरीफ? याच्यामध्ये नाही रे. बघू अल्ताफ शरीफ. शरीफ याच्यामध्ये नाही आहे. राहतो कुठे? साईन बोलले. सायन कोलीवाडामध्ये. अच्छा, तर या टोविंगमध्ये नाही आहेस तू? कारण इथे कामाला आहे आता. त्याच्यामध्ये नाही आहे. तुझं काय आहे? रणजित साळवी. काय नाव आहे? रणजित साळवी. सालवी तू पण नाही आहेस या टोविंगमध्ये? बापू तुम्ही विचारता का असं काय कायदा आहे का नाव? नाही नाही आहे ना. हे काय कोकणीतले हां. जे गाडीचे आम्हाला लिस्ट दिलेले आहेत ना, त्याच्यातला तर हे 5 लोक जे दाखवलेत, ठीक आहे, हे 5ही लोक इथे नाही आहेत. हे दुसरेच कोणतरी कामाला इथे लावलेत. आता हे आता यांच्याकडे ॲड्रेस कसा मागणार? यांचे जे ॲड्रेस आहेत ना सगळ्यांचे बिहाइंड. आता तो कुठे गेला? तो पोरगा होता. हे ऐक ना, तुझं घर सांग ना कुठे? अशोक कुमार चौधरी. नाही अशोक कुमार बरोबर आहे. घर कुठे आहे तुझं? हजूरी. हजुरी. हजूरी दरगाह. अशोक कुमार चौधरी, प्रहलाद चौधरी ना. पर तेरा देख अभी ये तो तू हजूरी में रहता ना. हाँ. तो ये पुलिस वेरिफिकेशन में तेरा खोपड़ी क्यों आया? हजूरी का ही एड्रेस है. हजूरी नहीं है, ये खोपड़ी का एड्रेस है. पुलिस वेरिफिकेशन वागळे मध्ये ना. तर हे तुझं पोलीस व्हेरिफिकेशनचं डॉक्युमेंट आहे ना. हाँ. हे तुझा फोटो आहे बरोबर. हाँ. पण तुझा ऍड्रेस कुठे आहे? हजूरी. हा पण इथे खोपड़ी लिहिलंय. ऍड्रेस पूर्ण सांग ना. हजूरी दरगाह. हजुरी दर्गामध्ये तू राहतो हा. बरोबर. पण हे पोलीस व्हेरिफिकेशन तुझ्या या नावाने कसं काय? हे बघ, हे तुझा आहे फोटो. हाँ. हे तुझं पोलीस व्हेरिफिकेशन आहे. तर ऍड्रेस हे कोणाचं आहे? हे बघ, रूम नंबर 2 नियर रेल्वे स्टेशन, कोकरी कॉलनी, ठाणे. हे नाव तुझंच आहे हे ना? डॉक्युमेंट कोणी बनवलं? हे आमच्या कॉन्ट्रॅक्टरनी डॉक्युमेंट बनवलं. तू तर इथे राहतच नाही बरोबर. तुझं आमच्याकडे इन्फॉर्मेशन पण नाही. हे याचं फक्त हे याच्यामध्ये आहे का अभिषेक चेतकर? या नाव फक्त. पण ॲड्रेसच खोटं आहे. आता हे बघा, हे पोलीस व्हेरिफिकेशनचे डॉक्युमेंट आहे, ठीक आहे. तर या डॉक्युमेंटमध्ये याचा ॲड्रेस दिलाय कोपरीमध्ये, पण हा बोलतो कुठे राहिला? हजुरीला. हा डॉक्युमेंट खोटा बनवलं. याचा पुरावे याच्यापेक्षा. आता हे पोलिसांनी दिलं आहे व्हेरिफिकेशनचं डॉक्युमेंट. लाईव्ह याच्यामध्ये तुम्हाला दाखवतोय. ते बाकी दोन भाई, तुझं व्हेरिफिकेशन झालं? पोलीस व्हेरिफिकेशन बनालो. फक्त नाव आहे अल्ताफ. अल्ताफ मोबिन शेख है रे. शरीफ है. इसमें शरीफ वो गलत नाम दिया. अरे गलत नाम. और फिर ये तेरा है क्या आईडी? अल्ताफ नाम ही झूठा बनाया, फिर कैसे चलेगा भाई? अल्ताफ बरोबर मोबिन. तो ये तो तेरा फोटो नहीं है, ये तेरा है. तो ये क्या है? ये बघा. तो तू अभी बोल रहा था नाम है, नाम अलग है शरीफ है, फोटो अलग है. कैसा? पर तू ये क्रेन में काम में है ना बरोबर. तो देख इसमें क्या लिखा है, याच्यात काय लिहिलं आहे. आम्ही कशाला हिंदीत बोलायचं ना, मराठीतच बोलू. तर याच्यात तू इथे काम करतो ना या गाडीमध्ये, तर ज्या लोकांचे नावं दिलेले आहेत आणि डॉक्युमेंट्स दिलेत ते मॅच होत नाही. याचे तर एकदमच खोटे डॉक्युमेंट्स बनवलेत. रायटरला सांगा ना. रायटरला तुम्ही कुठे राहता? इथेच राहतो. कुठे? कोपरीला. कोपरीमध्ये ना. हो. आता मला सांगा, हे तुमचं घर आहे ना? माझं नाही, भाड्यानं राहतो सर. भाड्याने. बाकी 5 लोकांचा ऍड्रेस सेम कसं काय? म्हणजे तुम्हीच बनवलं? नाही. हो तुम्हीच बनवलं. आता तुम्ही हे बघा, एकाच ॲड्रेसमध्ये तो राहतो हजुरीला. त्याचे डॉक्युमेंट्स तुमच्या घराचे याच्यामध्ये. तुम्ही कुठे राहता? भाड्यानं रूम घेतो ना. भाड्याने रूम घेतलंय. नाही ते एवढा खोटं डॉक्युमेंट बनवल्यानंतर मॅडम आम्ही जे काय असेल ना आम्ही फाईन भरतो तुम्हाला. तुम्ही काही काळजी करू नका. हा खूप इम्पॉर्टंट आहे. हे बघा, मला हे डॉक्युमेंट दाखव तुझं. हा डॉक्युमेंट आम्हाला व्हेरीफाय होऊन. नाही खोटं आहे भाई. हा ना, तुझा ॲड्रेस आहे बिहाइंड बिल्डिंग नंबर 2. हे 5ही लोकांचं सेम ॲड्रेस कसं काय? तुझा ॲड्रेस ठीक आहे, तू राहतोस कोपरीमध्ये. आयडी कुठे? आता हे बाकी लोकांचे ॲड्रेस तुझ्या घराचं कसं काय होऊ शकतं?
म्हणजे तू खोटं डॉक्युमेंट बनवले, तूच बनवलंयस. तुझ्याच घरामध्ये 5 लोकांचा, अरे तो पोरगा आहे ना, तो बोलतो हजुरीमध्ये राहतो, पोलिसांच्या खोटे डॉक्युमेंट तुझ्या घरातून बनवलेत. पोलीस खोटी एनओसी तू बनवलेस तुझ्या घरात. हे बघ, बिहाइंड भाड्याने घेतलं, पण तुझं ठीक आहे, तुझं डॉक्युमेंट बरोबर आहे, तू भाड्याने राहतोस, तुझ्या एकट्याचं बरोबर आहे. बाकी 4 लोकांच्या तुझ्या घराच्या नावाने कसं काय बनवलं? आता हे आम्हाला सांग. आम्ही काहीच बोलत नाही, हे पोलीस व्हेरिफिकेशनचं डॉक्युमेंट आहे, तुम्ही आम्हाला सांगायचं. हे बघा, पोलिसांचा लाईव्ह व्हेरिफिकेशन आहे ना, खोटे बनवलेत. तुम्हाला माहित नसेल तर म्हणजे तुमची फसवणूक केली पोलिसांनी. तुमच्या नावाने तुमच्या घराच्या तुम्ही कळलेत का? एक मिनिट. अहो तसं सामीलचा विषय नाही हो. आम्ही भाड्यानं रूम घेतलेली आहे, बरोबर. त्याच्यावरती तुम्ही बनवली ना. तुम्ही बनवलं, तुमचं नाव होईल, बरोबर. बाकी लोकांचं कसं आहे, ते पण तुमच्याच घरात राहतात. कधी राहतात कधी नाही राहत असं तुमच्या घरात फक्त एकटे तुम्ही राहता की तुमच्या फॅमिली राहते? अग्रीमेंट केलेलं आहे हा. ना आमच्या नावाने. काय तुमची फॅमिली असेल ना? तर अग्रीमेंट हो साहेब, एक मिनिट. पोलीस व्हेरिफिकेशन ज्या जागेवर तुम्ही राहता गेल्या 4 ते 5 वर्षाचं, त्याच्या बॅकग्राऊंड चेक केल्यानंतर दिले जातात. तो माणूस तो म्हणजे ते तिथे राहत नाही, त्यांचे त्याचा हजुरीमध्ये घर आहे, तुझ्या घरात कशाला राहील? आणि तुझ्या घराचे डॉक्युमेंटमध्ये कसे बनवतील? आम्ही हे खोटं नाही. आता तुम्ही सांगा, याच्यामध्ये कोणी खोटं डॉक्युमेंट्स बनवलं? कोण आहे याच्यामध्ये? तुझं पण नाव येईल. हे बघ, सिम्पल आहे. तुझं डॉक्युमेंट फेक नाही आहे, चल मान्य करतो, पण तुझ्या घराच्या ॲड्रेसवरती बाकी लोकांचे डॉक्युमेंट बनवलं म्हणजे खोटे डॉक्युमेंट. तुम्ही कंप्लेंट घ्या आमच्या बरोबर, तुम्ही FIR मध्ये करा. तुम्ही बोला तुमच्या घरामध्ये बाकी लोकांचे फेक डॉक्युमेंट पोलिसांनी बनवले, तुम्ही करणार का? कसे बनवणार सर? आणि हे कोणी- अग्रीमेंट बनवून आम्ही राहतोय बॅचलर्स. आता जर तुम्ही बोलले तुमचे फॅमिली, अरे ते जोड लाईव्ह मध्ये तो बोलला हजुरीमध्ये राहतो. हो काय ते आहे का नाव त्याच्यामध्ये? हो आहे ना, आहे, त्याचा फोटो पण त्याला दाखवलं. असं काय करता? हे हजुरीमध्ये राहतो आणि ऍड्रेस तुझ्या घराचा आहे. अरे खोटं पकडलं यार, कशाला तुम्ही असे फिरवता? पोलिसांना बोलो. एक दिन के लिए एक दिवसासाठी आला तो. तेरा नाम क्या है? नाम क्या है? नाम. एक दिन के लिए चलेगा क्या ऐसा आने का? नाम क्या है? नाम डॉक्यूमेंट में रहेगा, तू काम कर सकता है. नहीं तो झूठा डॉक्यूमेंट बना है, तेरे ऊपर भी FIR होएगा. तेरा ID दिखा. हो साहेब, हो भाई, तुलाच विचारतोय, राहायला कुठे, किधर रहता है? नाला सुपारा. आज पहला दिन इधर आया, तेरा वीडियो दिखाओ, पहले भी काम किया हुआ है ये टोइंग में. तुमचं नाही थोडी हो. माजीवाड़ा में काम करता है, तो तेरा ये सर्टिफिकेट बना है क्या? पुलिस वेरिफिकेशन सर्टिफिकेट बनने के लिए किया है, अभी अभी तो चालू है, बनने के लिए किया है. अरे ऐसा नहीं होता है, पहला बनने के बाद में काम पे लग सकता है, बाद में डॉक्यूमेंट बनते रहेगा क्या? अभी तेरा ID दिखा है, जो भी है, पुलिस ने दियो ID नहीं, तेरा ID, आधार कार्ड, पैन कार्ड दिखा. अरे तेरा नाम क्या है पूरा, वो बोल. मेरा नाम मोहम्मद फजल खान है. मोहम्मद फजल खान. फैजल खान. किधर कापड़वाड़ी में काम करता था? लिस्ट में माजीवाड़ा को चेक कर, माजीवाड़ा के लिस्ट में नाम रहेगा. कन्फर्म था देखो, पर इधर क्यों काम कर रहा है फिर? ID नहीं है तेरे गाड़ी पास. बंद है, इसके लिए जरा है. ऐसा नहीं चलता है ना. एक्टिंग है सर. हे जबाबदार पोलीस याचं डॉक्युमेंट आहे नाहीये, पण आपल्याला फेक डॉक्युमेंट मिळालं ना, तो पळून जाईल. हो साहेब, हो टोईंगचा याच्यामध्ये इन्चार्ज कोण आहेत साहेब? घ्या ना, ते तुमचे कर्मचारी आहेत ना. बघा, तो राहतो हजुरीला ना, पण त्याचा ॲड्रेस कोकणीमध्ये. कोणाचा? हा कोण आहे? अशोक कुमार ठीक चौधरी. तो राहतो हजुरीला, पण त्याचा ॲड्रेस कोकणीला. एक सगळ्यांचे ॲड्रेस सेम कसे काय? हे डॉक्युमेंट तुम्ही कधी बघितले नाहीत? त्यांना दिलेलं आहे आय कार्ड त्यांना. पण हे पोलीस व्हेरिफिकेशन हे साहेब, आता तुम्ही पोलीस आहात ना, हा. बरोबर. पोलीस व्हेरिफिकेशन मध्ये जे ॲड्रेस असतात तर ते तिथे राहतात, बरोबर. त्यांचे बॅकग्राऊंड चेक याच्यामध्ये काय म्हटलंय की ज्या ठिकाणी तो राहतो तिथे त्यांनी कुठलाही गुन्हा केलेला नाहीये, असं इंग्लिशमध्ये म्हटलेलं आहे, बरोबर. तो या जागेवर राहतो, पण हा इथे राहतच नाही, तर हे तर डॉक्युमेंट खोटे आहेत ना. ते मला नाही माहिती कोणी दिलेलं ते. हो, तर
बरोबर आहे यांचं कसं आहे पोलिसांचं आहे ना FIR हो साहेब खोटे डॉक्युमेंट बनवले तुमच्या डिपार्टमेंटने नाही हे मी सांगू शकत नाही हो. खोटे हे आता आता ते आपण- त्यांनी स्टॅम्प दिले तुम्हाला हे दिलेलं. बनवलं कोणी? माहिती अधिकार आहे तुम्ही बोला ना ते. माहिती अधिकार आम्ही कसं आहे. बोलणार? आम्ही कसं सांगणार? तुम्ही- बरोबर. नाही, मी नाही हे सांगत खोटं. आहे. मी बोललो का तसं बरोबर आता तुम्ही फक्त त्यांना तुम्ही सांगा तुम्ही बोलताय ते ऍड्रेस म्हणून मी तुम्हाला बोललो हे बघा एक मिनिट परत एकदा बोलू हे पाची नाही साहेब मला काय बोललं का तुम्ही मी काय म्हणतो हे त्याला तुम्हाला सांगा त्याच्यावर तो खोटं बोलतोय त्याला सांगा FIR करायला बाकी लोकांनी त्याच्या नाही आहे अल्ताफचं नाव मिळालं का अभिषेक अल्ताफचं नाव मिळालं तो नाव फक्त करेक्ट है अरे बाकी सिर्फ अल्ताफ है बाकी का नाम तो चेंज है अल्ताफ तेरा शेख है भाई इसमें शेख नहीं है तो ऐसा कैसा झूठा डॉक्यूमेंट बनाया ना तेरे नाम पे तुझे मालूम नहीं था खोटे डॉक्युमेंट्स आहे आता कसले काम हे हात तुझा घरी जोपर्यंत राहतो. डॉक्युमेंट्स खरे आहेत तुझा नाही घरी ना, राहतो. तोपर्यंत हे तू नका इसके घर पे रहता है काय बोललं काय नहीं बोलला इसके घर पे रहता है क्या अरे तू बोलला हा घरी राहतो तुझा बॅचलर म्हणून खोटं बोलतो हा खोटं बोलतो. खोटं बोलताना अरे तुम्ही खोटं नका बोलताय, बोलता तुम्ही स्वतःचा घराचा ऍड्रेस 5 लोकांना देताय एवढी खोटी डॉक्युमेंट बनवू शकता का तुम्ही अरे पोलीस काय करतायत पोलीस तुम्ही तर हे बघा टोईंगचं ज्या कायदेशीर प्रक्रिया व्हायला पाहिजे तेवढं पण करत नाहीये तुम्ही 2 मिनिटं गाडी झालं की उचलता लाईव्ह पकडलाय आपण इथे 5 लोकांचा ऍड्रेस आहे फक्त हे यांच्या घरामध्ये 4 लोकांचा ऍड्रेस वरती डॉक्युमेंट बनवले पोलीस व्हेरिफिकेशन खोटं पोलीस व्हेरिफिकेशन बनवलंय टोईंगवाल्यांनी आता याच्यावरती काय कारवाई होईल हा दुसरा फोटो आहे नाव दुसरं फोटो दुसरं ऍड्रेस दुसरं 5 लोक याच्या घरी राहतात असे हा बोलतोय पण त्यांचं आणि- म्हणणं असं आम्ही ते ह्याच्या घरात नाही राहत हा आणि त्यांना विचारलं ते बोलतात त्यांच्या हजुरीमध्ये घर आहे तिथे राहत नाही अभि याच्यामध्ये ऍड्रेस का बिहाइंड बिल्डिंग नंबर 2 काय चॉलमध्ये राहतो की बिल्डिंग फ्लॅट नंबर का नाही आहे तुमचा येतो ना चॉलमध्ये चॉलचा रूम असतो ना चॉलचं नाव असतो कोंपरीमधलाच आहे बोलतो कुठे पुन्हा ऍड्रेस सांगा आम्ही आता बघतो आणि विचारतो हे बघा, आजूबाजूच्या लोकांना आम्ही विचारू आम्हाला माहिती आहे ना कोण राहतं इथे कोण नाही राहते आम्ही गेली हे बघ, 40 ऍड्रेस वर्ष कुठे राहतो. ऐक ना ऍड्रेस काय बोलतोय बिहाइंड बिल्डिंग नंबर 2 नियर रेल्वे स्टेशन कोपरी कॉलनी बिहाइंड बाजूला काय आहे? 2 नंबर बिल्डिंगच्या बाजूला काय आहे? काय आहे? कुठे काय घराचा नंबर वगैरे असतो की नाही चालतं नाव हा? चेक करून आलो सर अनेक म्हणून सांगतो आमच्या कोपरीमध्ये कोणत्याही गाडीला कोणत्याही प्रकारचा त्रास नाहीये सगळेजण व्यवस्थित पार्क करतात पण कोपरीमध्ये हा लुटण्याचा कार्यक्रम चाललेला आहे सगळा कोणालाही जाणाऱ्या रस्त्यावरच्या माणसांना कोणालाही त्रास होणार आज जर स्टेशन परिसरात जर पाहिलं ना तुम्ही तर स्टेशन परिसरामध्ये यांच्यामुळेच एवढी गर्दी होते रस्ता अर्ध्याच्या वर त्यांनीच अडवलेला आहे यांच्यावरच सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे हेच सगळे अनधिकृत पार्किंग केलेली आहे याच्यावर कारवाई करा हा रस्ता त्यांच्याच वापरात आहे हे जे उचलणारे आहेत ना त्यांच्याच वापरात आहे तुम्ही सांगा आज जर इकडनं 2 बस गेल्या तर जायला जागा आहे का अजिबात जागा नाहीये हे सर्व अन्याय चाललाय कोपरीकरांवर आणि हे स्थानिकांनी एवढं सांगून सुद्धा टोईंग बंद होती तेव्हा काहीच प्रॉब्लेम नव्हता कोणालाच काही त्रास नव्हता पण आता ही परत चालू करून आणि यांनी काय केलेलं आहे आता यांनी फक्त वसुलीचं काम चालू केलेलं आहे अर्धवट ऍड्रेस आहे बाकी लोकांचे पण सेम ऍड्रेस आहे 5 लोक आहेत ना तुमच्या इथे काम करणार एक मिनिट कायदे एक मिनिट साहेब आयडीचा संबंध नाही हा डॉक्युमेंट आहे त्याच्यापेक्षा मोठा आहे बरोबर हा पोलीस व्हेरिफिकेशन आहे पोलीस व्हेरिफिकेशन मध्ये जे ऍड्रेस आहे याचं काय व्हॅल्यू आहे की नाही की हा त्या एरियामध्ये राहतो त्याच्यावरती कुठलेही गुन्हे नाही असं हे लिहिलेलं आहे. पण तो तिथे राहत नाही खोटे डॉक्युमेंट्स मध्ये त्याच्या घरामध्ये बनवले आहेत साहेब कोणी बोलले ते मतलब ज्यांनी दिले त्यांना विचारा मला माहिती नाही काही मी चौकशी करतो असेल तर आम्ही कडक कारवाई करू हे सगळ्यांचे फेक डॉक्युमेंट बनवलेले आहेत नाही हे आम्हाला माहिती नाही आम्ही चौकशी करू हा तर ते चौकशी लाईव्ह मध्ये पण बोलतात आम्ही इथे राहतच नाही म्हणून ते लाईव्ह मध्ये तो हजुरीमध्ये राहतो बोलला आम्हाला माहिती नाही तो वेलकम डॉक्युमेंट गंभीर गुन्हा आहे ना हा पोलीस व्हेरिफिकेशन बघू द्या, विचार करतो. हो बघा हे हा आहे ना हा हजुरीमध्ये राहतो आत्ता तुमच्या इथे आहे पण त्याचा ऍड्रेस हजुरीचाच आहे नाव पण तेच आहे पण ऍड्रेस इकडचं दाखवलं याच्या घरात दाखवलं तुम्हाला कलेक्शन करतो चौकशी करतो ठीक चौकशी हे सगळं करतो. आणि पत्र असेल तर आम्ही मी देतो कडक हे कारवाई सगळं करतो. बंदच होणार आहे साहेब एवढं याच्यामध्ये तर आम्ही कायदेशीर कारवाई करू मी पण डोंट वरी तुम्हाला एक्झॅक्टली सर याच्यावरती जे खोटे डॉक्युमेंट्स बीट मार्शल कोपरी पोलिसांनी बनवलं असेल
बरोबर, त्यांनी त्याचा अहवाल दिला असेल तर त्यांनी चुकीचं बनवलं ना, त्यांच्यावरती पण कारवाईची मागणी करणार आपण. ठीक आहे, जे फक्त काय यांना कारवाई नाही. करू हा, आपण. हा. जे काय Exactly. कायदेशीर कारवाई करू. एक्झॅक्टली, ठीक आहे. कायदेशीर चला आता कारवाई अजून करू. काय साहेबांनी बोललंय आणि हे सगळं प्रक्रिया आपल्याला पुढेपर्यंत घेऊन जायचं. फक्त कोपरीतला विषय नाहीये, प्रत्येक ठिकाणी असेच खोटे डॉक्युमेंट्स बनवलेले आहेत. हे बघा, आता आपण लाईव्ह याच्यामध्ये पकडलं की जो माणूस तिथे राहतच नाहीये त्याच्या नावाने डॉक्युमेंट्स बनवण्यात आलेला आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने खोटे डॉक्युमेंट्स बनवणारे कोण आहेत यांचे आका. तर या सगळ्या गोष्टी आता क्लिअर झालेल्या आहेत. हे काय कारवाई करणार नाही आम्ही. लोकांपर्यंत जे विषय पोचवायचं होतं ते आता आम्ही पोचवलेले आहेत. आता तो सुरुवात आहे, भूमिका आता दिसत राहील तुम्हाला. प्रत्येक जागेवर जाऊन आम्ही व्हेरीफाय करू. पंकज शिरसाट यांनी सांगितलंय प्रत्येक डॉक्युमेंट चेक केलेत. हे शिरसाटनी डॉक्युमेंट चेक केलेत. एकदम खोटा माणूस आहे, एकदम खोटा.